चला तर मुलांनो, आज आपण एक अशी वजाबाकी पाहूया जी मुलांना करणं जरा अवघड जातं. नेहमीची वजाबाकी किंवा हातच्याची वजाबाकी पण असते, पण अशी वजाबाकी आली की बरेचदा उत्तर चुकतं. तर अशा वेळेस वजाबाकी कशी करावी? आता पहा, पहिली एकक स्थानापासून आपण वजाबाकी करायची असते. तर शून्यातून 7 जात नाही. अशा वेळेस काय करायचं की शेजारच्या संख्येकडून आपण 1 घेतो, म्हणजे इथे 1 घेऊन खालची संख्या वर आहे तशी लिहितो. मग ही संख्या झाली आहे 10. मात्र शेजारून घेतलेली संख्या आपण त्याला देऊन टाकतो. इथे देण्यासाठी ह्याच्याकडे स्वतःकडेही शून्यच आहे. मग हा परत शेजाऱ्याकडून 1 घेतो, मग इथे पण 10 येणार. मग ही संख्या देऊन टाकायची, म्हणून 10च्या डोक्यावर आपण 9 लिहूया. मग 10तनं 7 गेले, किती राहिले? तर 3 राहिले. आणि 9मधून 7 गेले तर राहिले 2. आता ह्यानी पण ह्याच्याकडनं 1 घेतलं आहे, म्हणून आपल्याला ह्याला पण हातचा द्यावा लागेल. आता शून्यातून 8 जात नाही. मग अशा वेळेस ह्यानी पण शेजारच्याकडून घेतलं आणि शेजारच्याचं देऊन टाकायचं, म्हणून इथे परत 9 घेतले. मग 9मधून 8 गेले, राहिले 1. आता इथेही शून्य आहे. मग ह्यावेळेसही हा शेजारच्याकडून 1 घेणार आणि ह्याचं 10 हातचा येणार आणि शेजारून घेतलेला 1 देऊन टाकायचा, म्हणून इथे परत 9 येणार. मग 9मधून 2 गेले, राहिले 7. आणि 1मधून ही घेतलेली संख्या आपण देऊन टाकायची, म्हणून इथे 0 येणार. आणि 0 वजा 0 0च येणार. म्हणजे आपला आन्सर आले आहे 7123. अशा प्रकारची वजाबाकी आली तर फार घाबरून न जाता अशाच प्रकारे हातचे घ्यायचे. इथे जर तुम्हाला हातचा अजूनही समजला नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून समजावून सांगेल. तरीही वजाबाकी थोडीफार जरी गल्लत झाली तरीही चुकू शकते. तुम्ही ती व्यवस्थित एक संख्या बघून सोडवू शकता. त्यामुळे वजाबाकी किंवा गणिताचा विषयच असा आहे की त्यात थोडी जरी चूक झाली तर पूर्ण गणित चुकतं. त्यामुळे सोडवताना हळूहळू सोडवायचं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.